हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी जय
आलो अवघी मिथ्या आटी अवघी नित्या आटी अवघी मिथ्या आटी अवघी मिथ्या आटी राम नाही जवकंठी 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 अवघी मिथ्या आटी अवघी मिथ्या आटी अवघी मिथ्या आटी अवघी मिथ्या आटी राम नाही जवकंठी 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 सावधान 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 उगवी संकल्पी हे मन उगवी संकल्पी हे मन उगवे संकल्पी हे मन उगवे संकल्पी हे मन उगवे संकल्पी हे मन उगवे संकल्पी हे मन सांडिले दे मांडे सांडिले ते मांडे सांडिले ते मांडे सांडिले ते मांडे अग्र उरला काळदंडे अग्र उरला काळदंडे अग्रह उरल्या काळे दंडे अग्रह उरल्या काळे दंडे अग्रह उरल्या काळे दंडे अग्रह उरल्या काळे दंडे सावधान 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 उगवी संकल्पी हे मन 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 कामने आले भागा म्हणे आले भागा कामने आले भागा तुका म्हणे आले भागा देवनी चित्ती पांडुरंगा देवनी चित्ती पांडुरंगा देवणी चिंते पांडुरंग देवणी चिंते पांडुरंग देवणी चिंते पांडुरंग सावधान 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 उगवी संकल्पी हे मन 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 अनिल महाराज होऊन आणि सोमवंशी महाराज हॅलो 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 याला आवाज
अवघे मिथ्या आटे, 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 अवघे मिथ्या आटे. अवघे मिथ्या आटे, अवघे मिथ्या
अवघी मिथ्या आटी, अवघी मिथ्या आटी, राम नाही जवकंठी. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. सांडिले ते मांडे, सांडिले ते मांडे, आग्रवरला काळदंडे, आग्रवरला काळदंडे. तुका मने आले बागा, तुका मने आले बागा, देवनी चित्ती पांडुरंगा. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास दोगा, बाबाजी सद्गुरु दास दोगा, बाबाजी सद्गुरु दास दोगा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास दोगा, बाबाजी सद्गुरु दास दोगा, बाबाजी सद्गुरु दास दोगा. करो प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री आलिष्ट विष्णू स्थिरचर पूर्वेद विषयो, दिया साक्षीं शुद्ध हरिहर सुरहंता भजनेना. गदी शंकी चक्री माली विमल वन माली स्थिरुची. शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णा. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी. नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही. नमो भारत राष्ट्रभूमी पडू इथून पुढे तिच्या कामी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. जननी देवाची, आदत्र जननी देवाची, आदत्र जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी,
आदत्रय जननी देवाचिया अवघी मिथ्या आटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र संभाजीनगर सिडको एरिया आपला नाही का भागवत महाराज या एरियामध्ये चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचा बेटा हे मॉनिटरचा आवाज थोडा कमी कर हा त्यांचा आवाज दे त्याचा आवाज दे मला तिकडनं रेडा महाराष्ट्र तिकडनं आवाज दे थोडासा हा हॅलो याला थोडा नॉर्मल टचअप द्यायचा बिको आणि गेन वाढव गेन दे गेन हॅलो हा खरं तर चालू असणार आपला तिसरा दिवस ना वाटतं तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सिडको आपण सर्वांनी माझ्या वाटेला दिली आजचे सेवेचे यजमान दिनकर पुंडलिक पाटील दिनूभाऊ म्हणजे तुमच्यातलाच एक माणूस आणि आमच्यातला एक माणूस असं त्यांनी म्हटलं चला एक सेवा करा म्हटलं चला करा काही हरकत नाही तसा आजचा 14वा दिवस आहे कंटिन्यू कार्यक्रमाचा त्यामुळे थोडाफार घसा इकडे तिकडे आहे तुम्ही थोडं सांभाळून घ्या काही हरकत नाही या ठिकाणी आवर्जून खरं तर मी सर्वांना धन्यवाद दिले की शहरामध्ये एवढे टाळकरी भेटले म्हणजे विशेष आहे आहे की नाही एवढे टाळकरी आता तशी संस्था असल्यामुळे काही आपल्याला अडचण येणार नाही पण इतके टाळकरी त्यातल्या त्यात एवढी इतकं बुजुर्ग मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणी या ठिकाणी धन्यवाद देतो विनेकरी आमचे कोरडे भाऊ नंतर अजून शिंदे काका आहेत का आहेत ना आहेत सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मला असं वाटतं मी 7-8 वर्षापूर्वी एक अभंग गायलेलो आहे जसं यांनी देश राग गायला आता सुंदर गायला नाही का मस्त सुंदर देशच होता ना नाही मला एवढं कळत नाही मला 35 राग कळते जास्त नाही कळत मला पण येतात काही हरकत नाही पण गोड गायलं महाराज खरं तर इतकं सुंदर वातावरण भागवत महाराज दोघं हातांनी पखवाज वाजवतात सोपं काम नाही महाराज दोघं हातांनी पखवाज वाजवतात अगदी गोड आहे या ठिकाणी आवर्जून सर्व मंडळी उपस्थित आहेत आमचे दिनूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व परिवार ज्यांनी पंगत दिली ते अभिदादा वगैरे त्यांची सर्व त्यांची टीम पंगत नाश्ता सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो ज्ञानोबा आहे तुकोबा आहे जशी बुद्धी देतील तसं आपण अभंगाच्या पदापदाचं महत्वाच्या विषयाचं चिंतन करू विठाला विठाला तुम्हाला सर्वांना म्हणजे विशेष असं की मला असं वाटतं 5-6 वर्षापूर्वी तुम्ही राऊत बाबांची तारखेसाठी तुम्ही बराच प्रयत्न केला होता मंडळींनी बरोबर आहे का गुरुनाम गुरु रामभाऊ महाराज राऊतांच्या तारखेसाठी या मंडळींनी लिखाण वगैरे पण केलं होतं जप लिहून द्यायचे होते आणि ते आपल्याकडनं यथाअवकाश प्रयत्न आपण केले होते त्याला यश भेटलं नाही भेटलं तो भाग नंतरचा आहे पण जरी बाबा आले नसतील तुलना बाबांशी करणार नाही पण बाबांच्या पठडीत तयार झालेला माणूस तुमच्या समोर आहे विठाला विठाला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून मंडळी ऐका अभंग 4 चरणांचा आहे अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी जर कंठात राम नसेल तर मिथ्या म्हणजे प्रयत्न आटी म्हणजे प्रयत्न मिथ्या म्हणजे व्यर्थ तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमचे प्रयत्न व्यर्थ ठरतात मंडळी त्यासाठी राम कंठात असला पाहिजे दुसऱ्या चरणात तुकोबर सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन आपलं मन संकल्पित केलं पाहिजे कशासाठी रामासाठी आपलं मन संकल्पित केलं पाहिजे तिसऱ्या चरणात सांगतात तुकोबर आहे सांडील येते मांडे आग्र उरला काळ दंडे जर तुमच्या कंठात राम नसेल तर काळ येणार तुम्हाला ग्रासून घेऊन जाणार भगवंताचं नामस्मरण नसेल तर जीवन व्यर्थ आहे आणि शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे आले भागा देऊनी चित्ती पांडुरंगा तुमच्या वाटेला काम करता करता तुमच्या वाटेला जे काम असेल ते काम करता करता पांडुरंगाचं चिंतन करा आणि जीवन सार्थक करून घ्या विठाला विठाला सुंदर साऊंड सिस्टीम आहे तुमची अगदी गोड आहे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त माझं थोडंसं बोलणं मनावर काही घेऊ नका आलं का लक्षात दररोज आम्हाला ते बोलावंच लागतं सांगावं लागतं लोकांना आनंद भेटला पाहिजे मी अशा मताचा आहे की लोकांना आनंद नाही भेटला चालेल आपल्या कीर्तनातून पांडुरंग खुश झाला पाहिजे आणि वाजवायचे असेल तर चांगल्या वाजवा असं वाजवायचे अशा वाजवत ते केव्हापासून एक बिचारा व्यक्तिमत्व आहे ना कोणतरी हे व्यक्ती केव्हापासून आहे ना ते पुढे सरकवतोय पण लेडीज काही पुढे सरकत मी प्रश्न विचारणार नाही काही नाही सरका पुढे सरका थोडंसं सरका महिला मंडळ पुढे या पुढे या एवढं घाबरून बसत बरोबर भरपूर जागा आहे पुढे या
या पुढे या. 1500 रुपये बंद झालेत का यांचे? चालू आहे. हा, ठीक आहे, मग या पुढे सारखा, काय हरकत नाही, बघू आपण. हा हा, पुढे नाही आले तर बंद होतील असं भागवत महाराज म्हणतात. पाटील महाराजांचा काही संबंध नाही. विठाला विठाला मंडळी, अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून कोण तुकोबाराय? तुकोबारायांना जगद्गुरु हा शब्द वापरला आहे. ऐका बरं का, अवधान देऊन सर्वांना ऐका. जगद्गुरु म्हणजे कोण? भगवान कृष्णांना, कृष्ण मोंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्णांना जगद्गुरु म्हटलंय. आद्य शंकराचार्यांना जगद्गुरु म्हटलंय. आणि त्याच्यानंतर तिसरे जगद्गुरु म्हणून कोणाला म्हटलंय? तुकोबारायांना जगद्गुरु म्हटलंय. ऐका, कृष्ण मोंदे, भगवान श्रीकृष्णांना का जगद्गुरु म्हटलं गेलं असावं? कृष्णांनी श्रीमद भगवद्गीता दिली, ब्रह्मसूत्र दिलं, ज्ञान प्रपंती ज्ञान, यज्ञ प्रपंती यज्ञ, विचार प्रपंती विचार आणि तत्स प्रपंती तत्वमसी असं तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णाने दिले. म्हणून भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु ठरतात. दुसरे जगद्गुरु कोण? आद्य शंकराचार्य. कोण होते शंकराचार्य? असं 8 वर्षाचं पोरग, या मोठ्या देवीसारखा चौक आहे, त्या चौकामध्ये कुमारील भट्ट सारखा माणूस, ज्यावेळेस वैदिक संस्कृती नष्ट होते मंडळी, संभाजीनगरकर, वैदिक संस्कृती नष्ट होते, नास्तिकतेचा प्रभाव वाढला, त्यावेळेस या नास्तिकतेच्या प्रभावातून आपल्या संस्कृतीला वाचवावं यासाठी कुमारील भट्टासारखा माणूस पेट घेतो. आणि मेलेल्या कुमारील भट्ट, पडलेला कुमारील भट्ट 41 दिवस पडतो. त्या पेटलेल्या कुमारील भट्टाला वाचवण्यासाठी 8 वर्षाचं पोरग धडपड करतं. त्याची राख, मेलेल्या कुमारील भट्टाची राख कपाळाला लावतं आणि अख्ख्या भारतामध्ये 4 धाम उभं करतं, कुंभमेळा उभं करतं. आणि जे आपण अष्टकम म्हणतो ते अष्टकम लिहितं. म्हणून ते जगद्गुरु ठरतात. विठाला विठाला विठला 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 विठला. तिसरे जगद्गुरु कोण? जगद्गुरु श्री तुकोबाराय. कोण तुकोबाराय? सह्याद्रीच्या दर्या खोऱ्याला, विको नॉर्मल पॉइंट मध्ये कमी कर दादा, थोडं विको कमी कर, लोकांना कळणार नाही, पॉइंट मध्ये कमी कर, फक्त पॉइंट मध्ये. सह्याद्रीच्या दर्या खोऱ्याला ज्यांनी आपलं तत्व शिकवलं ते नाव म्हणजे तुकोबाराय. कोण तुकोबाराय? पंचम वेद निर्माण करत असताना वेदाला सुद्धा शब्दांनी भुलवणारं तत्व म्हणजे तुकोबाराय. कोण तुकोबाराय? या विश्वाच्या पटलावरती जागतिक दर्जाचे फिलॉसॉफर कार्ल मार्क्स, मॅक्स मुलर, कार्ल मार्क्स पासून मॅक्स मुलर पर्यंत तर शेक्सपियर पर्यंत सर्व तत्ववेत्ते आपल्या ज्ञानानं शाबूत करणारं ते तत्व म्हणजे तुकोबाराय. कोण तुकोबाराय? विनाच्या तारा झंकारल्यात आणि महाराष्ट्राची मातीमध्ये दऱ्याखोऱ्यांपर्यंत शब्दांची शब्द प्रति दिली, ते तुकोबाराय. तुकोबारायांचं नाव घेतलं तर यम कसा करत होता महाराज? नाम घेता काव्य नाम घेता, काव्य नाम घेता, काव्य नाम हे तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम नाम घेता, काव्य नाम घेता, काव्य गोपाडे बाबा, महादेव बाबा गोपाडे, त्यांच्या ठेवणीतली म्हटलेली चाल तुम्ही, गोपाडे बाबांची ठेवणीतली. चला, मुद्दा असा होता की कोण तुकोबाराय? मंडळी, तुकोबारायांचं नाव घेतलं तर यम काय करत होता? कापत होता. आता आपण सर्वांना माहिती आहे, मग तुकोबाराय एवढं मोठं तत्व राहून आज तुकोबाराय महाराष्ट्राला कळलेत का? या व्यासपीठावरती, आता बरोबर आहे, या व्यासपीठावरती मी एक वाक्य बोलतो महाराज, नको त्या गोष्टी नको त्या ठिकाणी चालतात. मान्य करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? एक वाक्य बोलतो, आजकाल कीर्तन आहे ना मंडळी, प्रभावी होतात. प्रभावी इतका प्रभाव असतो कीर्तनामध्ये, त्यांचे गायन 18 मिनिटाच्या चाली, एक आलाप घेतला का तो 16 मिनिटं आलाप समाप्त होत नाही. बरोबर आहे की नाही? मी गायनाच्या बद्दल बोलत नाहीये, पण आज विचार केला कीर्तन प्रभावी होतात. मला असं वाटतं कीर्तन प्रभावी नाही झाली तरी चालतील, पण कीर्तन समाजावरती परिणाम करणारी असली पाहिजे. कीर्तनातून काहीतरी परिणाम झाला पाहिजे.
सप्ताहाला झाले आपले, मी असे बरेच सप्ताह, आता उद्याचा सप्ताह आहे, हिंजवडी IIT पार्कला सप्ताह आहे. किती वर्ष झाली? 72 वर्ष झाली सप्त्याला. कीर्तनकारांची यादी बघितली, मीच गार पडलो. मला आवडलं, तुमचं नियोजन खूप आवडलं. सर्व मी जी माणसं बघितलीत ना, सर्व विचारवंत लोक आहेत. कोणी आश्रमाचं प्रमुख आहे, कोणी प्रत्येकाचं आश्रमाचं नाव आहे वगैरे वगैरे. मी सर्व बघितली, ती यादी बघितलीत. कारण येणाऱ्याने आता कीर्तनं पण 3 प्रकारे होतात महाराज. कसं, एक कुस्तीचं कीर्तन व्हायला लागलं. कुस्ती, कीर्तनकारांमध्ये कुस्ती आहे. हा, याचं भारी झालं का माझं भारी झालं? अरे कशासाठी? कुस्ती थोडी करायची इथं. आखाड्यातलं कीर्तन. दुसरा राऊत बाबा सांगतात आखाड्यातलं कीर्तन. आखाडा म्हणजे काय? हा, तेव्हा मग तुम्ही खाली बसल्या बसल्या म्हणायचं काय कालचं थोडंसं बरं होतं बरं का याच्यापेक्षा. याच्यासाठी कीर्तन नाही महाराज, आखाड्यातलं कीर्तन. आणि कीर्तन म्हणजे काय? तत्व आणि तत्वमसीचं चिंतन हृदयापर्यंत देताना या 2 तासामध्ये प्रत्येकाचं अंग हे हरी रूप कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, होय अंग हारे रूप, होय अंग हारे रूप, होय अंग हारे रूप. कीर्तन सांगा, होय अंग हारे रूप, होय अंग हारे रूप, हरे रूप, होय अंग हारे रूप. सांगा कीर्तन सांगा, होय अंग हारे रूप, होय अंग हारे रूप, होय अंग हारे रूप. कीर्तन सांगा, होय अंग हारे रूप, होय अंग हारे रूप, होय टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मी तुम्हाला तिघांना इकडे मंडळींना अजिबात धन्यवाद देणार नाही. भागवत महाराज तुम्हालाही देणार नाही मी धन्यवाद. तुमचं सिलेक्शन ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद, त्यांना धन्यवाद. नाही तर काय महाराज, प्रमाण देण्याच्या एक खूप सुंदर वाक्य विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांचं वाक्य आहे. अण्णा असं म्हणायचे, आशयवादक, आशयवादक, आशय गायक, आशय श्रोते, आशी साऊंड सिस्टीम, आशय विनेकरी, तुळस धरणारी अशी विभूती असल्यावर कीर्तनकार 2 तास जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. नाही कळलं? नाही. तो मेला तरी कीर्तन होईल. विठाला विठला 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 विठला. भाव असा आहे, कुठेतरी जीवनामध्ये आपण जवळ गेलं पाहिजे. महाराज प्रयत्न कमी करत नाही लोक. एक माझा मित्र आहे, जाधव नाव आहे, सुप्रीम आपलं हायकोर्टमध्ये जज आहेत, ते कॉन्टिनेंटल जज मध्ये. त्यांना मी विचारलं, म्हटलं महाराज हो किती केसेस पेंडिंग असतील हो आपल्या भारतामध्ये? तो म्हटलं महाराज, राहुल महाराज, आता भाषा त्यांची खर्जामध्ये येते, आपली तार सप्तकात जाते. महाराज एकेका वकिलाला आणि एकेका जजला नॉनस्टॉप 75 वर्ष सकाळ आणि संध्याकाळ 24 तास 75 वर्ष काम केलं तरच भारताच्या केसेस या निकाली निघतील. एवढ्या केसेस पेंडिंग आहेत. भाव काय याच्यातला सांगायचा? एवढ्या गुंतागुंतीच्या समाजामध्ये संभाजीनगरकर आपण राहतोय, मग कधी शांततेपर्यंत जाणार? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. ऐका बरं का, सर्वांनी अवधान द्या मंडळी. जोपर्यंत आपण कुठेतरी शांततेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत जीवनाला अर्थ नाही. किती दगदग करतात तुम्ही मंडळी? सकाळी 8 घंट्याला गेलेत का परत रिटर्न 8 तासाला, किती दगदग आहे तुमच्या मागे. मग शांततेपर्यंत गेलं पाहिजे आपण. शांतता कुठे भेटते? तर संतांच्या जवळ भेटते. 22 वर्षाचं लेकरू आहे, अलेक्झांडर नावे. अलीकडच्या काळामध्ये लोक त्याला सिकंदर म्हणतात. त्याचं स्वप्न होतं, जिथपर्यंत समुद्राच्या लाटा असतील तिथपर्यंत माझं राज्य असलं पाहिजे. जग जिंकायला निघाला सिकंदर, आणि सिकंदराने सांगितलं काय? आई जवळ जातो ना, आईला म्हणतो, आई जग जिंकायला निघालो, तुझ्यासाठी काय आणू? आईने उत्तर दिलं, माझ्यासाठी ना बाळा गंगेचं तीर्थ आण. बायको जवळ गेला. 22 वर्षाचं वय होतं सिकंदराचं. बायकोचं नाव होतं कार्लिनिया, खूप सुंदर स्त्री होती. तिला विचारलं, जग जिंकायला निघालाय तुझा नवरा, तुझ्यासाठी काय आणू ग? कार्लिनियाने उत्तर दिलं, माझ्यासाठी काय आणू नका, पण एक काम करा, जर कुठं चांगले दागिने भेटत असतील तेवढे दागिने मला. बाया माणूस ते जाऊ दे. तुमच्याकडे करंट वेगळं आहे महाराज, संप्रदायाचं करंट वेगळं असतं. इकडचं करंट थोडंसं शहरी करंट आहे. मी माझा गिअर चेंज करून टाकतो, चला काय हरकत नाही. मुद्दा काय होता आपला? ती म्हटली मला दागिने आणा.
तो त्याच्या गुरुबंधूकडे, प्लेटो नाव होतं त्याचं, द टी.एस. एलियट्स ऑफ द हिस्ट्री ऑफ बुक्स, नाव फ्रॉम द अलेक्झांडर, त्या पुस्तकातला भाव आहे इंग्लिशमधला. त्या ठिकाणी ज्या वेळेस तो आपल्या मित्राकडे जातो प्लेटोकडे, प्लेटोला म्हणे तुझ्यासाठी काय आणू? प्लेटोने दिलेलं उत्तर आहे माझ्यासाठी काय आणू नको सिकंदर, पण जर जग जिंकायला जाशील तर एक देश आहे अजनाभवर्त, आर्यवर्त, हिंदुस्थान, भारत आणि इंडिया असा देश आहे. त्या देशामध्ये सिंधू नदीच्या काठावरती हिंदू लोक राहतात. त्या हिंदू लोकांचा धर्मग्रंथ माझ्यासाठी आण, मला तो एक वेळेस आयुष्यात वाचायचा. काय हरकत नाही, ठीक आहे. आणि तो त्याच्या गुरुबंधू सॉक्रेटिसकडे जातो आणि सॉक्रेटिसला म्हणतो, हे सॉक्रेटिस, जग जिंकायला निघालोय, काय आणू तुझ्यासाठी? सॉक्रेटिसने दिलं उत्तर आहे माझ्यासाठी काय आणू नको, पण जर तू भारतात जाशील तर भारतात महाराष्ट्र सारखा प्रांत आहे, त्या महाराष्ट्रात जाशील तर महाराष्ट्रात काही साधू संतांच्या समाध्या आहेत. एखाद्या समाधीवरती अलेक्झांडर आयुष्याचे फक्त आणि फक्त 10 मिनिटं घालव, तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जग जिंकणारा सिकंदर मंडळी ऐका, जग जिंकणारा सिकंदर, 22 वर्षाचा सिकंदर ज्यावेळेस जग जिंकून परतीला निघाला त्यावेळेस सिकंदराचं वय होतं 62 वर्ष. 62 वर्ष. आणि कुठं उभा होता सिकंदर? तर सिकंदर होता एका सुंदर अशा प्रकारच्या आफ्रिका खंडामध्ये, सहारा नावाचं वाळवंट आहे, पेरू नावाच्या देशामध्ये सिकंदर तंबू टाकून बसला होता आणि मोजत होता आज किती कमवलं. आपणही तेच करतो ना, महिन्याला आपण तरी काय करतो, तेच करतो ना. किती कमवलं ते दररोज मोजत होता. आज एवढं कमवलं, आज हा देश घेतला, आज तो देश घेतला, आज तो देश घेतला. मंडळी खोटं वाटेल तुम्हाला, अचानक त्या सहारा नावाच्या वाळवंटामध्ये, पेरू नावाच्या देशामध्ये अक्षरशः त्याच्या तंबूवरती हल्ला झाला मंडळी, आणि सिकंदर जीव घेऊन पळाला. 2 दिवस त्या सहारा नावाच्या वाळवंटामध्ये सिकंदर तडफाड तडफाड करत होता. हा सिकंदराला प्यायला पाणी भेटत नाहीये. लांबवर बघतो, 2 दिवसाची वाट पाहिल्यानंतर एक फकीर दिसतो. इथपर्यंत तुम्हाला कथा पुढे माहिती आहे. त्या फकीराच्या जवळ जातो सिकंदर आणि त्या फकीराला म्हणतो, ए फकीर, ए पाणी का रे, प्यायला पाणी देतो का रे? फकीर म्हटलं आहे ना पाणी, पण म्हटलं ते आज आणि माझ्या पुरतं झगड्या, ते तुझ्या पुरतं ते पाणी नाहीये. ते म्हटलं मग माझ्यासाठी एखादं ठेवायचं. फकीर म्हटला आम्ही फकीर आहेत, आम्ही उद्याचा विचार करत नाही. याला फकीर म्हणतात महाराज, बरोबर आहे की नाही? आम्ही फकीरच आहेत, पाकिटचे फकीर आहेत आम्ही. आम्ही फकीर बाबा, पाकिटचे फकीर आहेत आम्ही, बरोबर आहे की नाही? पाकिट चांगलं असेल तरच आम्ही कीर्तन चांगलं करतो. पाकिट चांगलं नसलं का मग आमचे तोंड वा काय करतो काय, कशासाठी? फकीर ज्याला कशाची फिकीर नसते त्याला फकीर म्हणतात. बरं असो, काही हरकत नाही. त्याच्याजवळ म्हटलं, ए पाणी दे प्यायला. पाणी घेतलं, ऐका मंडळी, पाणी घेतलं. पाणी जसंही घेतलं प्यायला लागला. सिकंदराने सांगितलं, ए तू ज्याला पाणी पाजतोय ना तो साधा माणूस नाहीये, तो साधा माणूस नाही. तो माणूस कोण आहे? मी सिकंदर आहे, साधा माणूस नाही. जग जिंकलेला आहे मी. काय जिंकलेलं आहे? जग जिंकलेलं आहे. त्या कमंडलूतलं पाणी त्याने घेऊन टाकलं. म्हटलं जा, काही भेटत नाही आता. फुकट भेटत होतं ना. बऱ्याच लोकांना एक रोग आहे महाराज. काय रोग आहे माहिती का? बऱ्याच लोकांना मी कोण आहे हे बऱ्याच लोकांना दाखवायचा रोग आहे. खरे का खोटं आहे? तुमच्याकडे आहे का नाही? नाहीये. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये लय आहे बाबा. मी काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी लोकांची धडपड जात असते. आणि तुकोबाराय त्याला छेद देतात. तुका म्हणे आता दिसू नये जना, इथपर्यंत प्रवास तुकोबारायांचा. विठाला विठाला प्रयत्न अनेक लोक करतात. असा घुमला पाहिजे आवाज थोडासा. प्रयत्न अनेक लोक करतात, पण ते प्रयत्न केल्यानंतर सुद्धा तो प्रयत्न शेवटपर्यंत जात नाही महाराज. सिकंदराला पाणी भेटलं. सिकंदर निघाला. त्या फकीराला म्हणतो, अरे काहीतरी घेऊन जा. फकीर त्याच्याकडे पाहत नाही. सिकंदराला त्यावेळेस आठवतं तारुण्यातलं. मंडळी ऐका, तारुण्यातलं किती वर्ष घालवलंय सिकंदराने? 40 वर्ष घालवलंय. 22 वर्षाचा सिकंदर सहारा नावाच्या वाळवंटातून रिटर्न निघाला त्यावेळेस त्याचं वय 62 वर्ष होते. 20 वर्षाची त्याची बायको कार्लिनिया ही 60 वर्षाची झालेली होती. सिकंदराच्या हातामध्ये काहीच नाही, प्यायला पाणी भेटत नाही. अशा अवस्थेत सिकंदराने जगाला मेसेज दिला. त्यावेळेस त्याला कळलं, बायकोसाठी जाताना दागिने घेतलेत, आईसाठी गंगेचं तीर्थ घेतलं, मित्रासाठी श्रीमद भगवद्गीता घेतली. पण सॉक्रेटिसने सांगितलं, जर या सर्वांच्या अगोदर केलं असतं तर आयुष्यातलं 40 वर्षाचं तारुण्य अलेक्झांडरने वाया घालवलं नसतं. मंडळी, वाया घालवलं नसतं. मग जगामध्ये काय आहे? जर सिकंदराचे प्रयत्न वाया जातात, आपण कुठं आलोय महाराज? किस गलबली में गलबला, काय आपण गेलो? मागच्या 15 दिवसापूर्वी उदयनराजे भोसलेंच्या सप्त्यामध्ये तारीख होती. त्यांच्या घरी जेवण होतं. उदयनराजे भोसलेंकडे, महाराजांकडे जेवण होतं. त्यांच्या घरातली स्त्री महाराणी, ऐका बरं मंडळी,
उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातली स्त्री महाराणी 11 पडदे त्यांच्या राजमहालामध्ये. 11 पडद्याच्या पलीकडे राणी असते. किती पडद्याच्या पलीकडे? बोला पटापट. किती पडदे? आपल्या कंटिन्यू कन्सल्टन्सी लागली. 11 पडद्याच्या पलीकडे. ज्या वेळेस सप्ताह चालू असतो 11 पडदे 7 दिवस ओपन असतात. महाराणी येते, कीर्तनकाराची 2 बोटं धुते, ती पाणी पिते, म्हणून त्यांच्या घरामध्ये राजेशाही जिवंत आहे. महाराज लक्षात ठेवायचं, राजेशाही जिवंत. वाजवायचे असेल तर वाजवायला नका, लई घाबरून बाकीच्यांना असं वाटतं आज काय नेमकं आणलंय भाऊ. असा टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स वाजवा. माझा भाव असा आहे सांगायचा की राजेशाही निर्माण करायची असेल तर सेवा करायला पाहिजे. पाय धुताना कोणाचे धुवावेत याची अक्कल असली पाहिजे. नाही तर पाय धुण्यावरून बऱ्याच लोकांची पदं गेलीत. बरंच लेट आहे, बरोबर आहे की नाही? अख्खं मंत्रिमंडळ गेलं अर्ध, बरोबर आहे की नाही? आणि सध्या चालू आहे. जर 15 दिवस आपण फिरून 15 दिवसात मोबाईल ओपन केल्यानंतर रील्स काढल्यानंतर एकही रील्स जर भोगाच्या पलीकडे दिसत नसेल तर कलियुगाची सुरुवात झाली असं समजायला काही हरकत नाही. विठाला विठाला विठला विठला सिकंदराचे प्रयत्न व्यर्थ ठरले. म्हणजे ऐका, सिकंदराचे प्रयत्न व्यर्थ ठरलेत. शेक्सपियरचे 5 नाटक आहेत जगमान्य. मॅकबेथ, जुलियस सीझर, किंग लिअर, ऑथेलो आणि हॅम्लेट हे 5 नाटकं एकीकडे. यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. आज तत्व आहेत ते बघितलेत. कालची गोष्ट 3 दिवसाची गोष्ट सांगतो. ज्या माणसाच्या कंपनीचा, इकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, मी आळंदीवरून आलोय, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. ज्या माणसाच्या कंपनीचे कपडे घातलेत, 4 दिवसाची गोष्ट आहे, त्याच्या कंपनीचे कपडे घातले तर माणसाला ब्रँडेड वाटायचं. रेमंड कंपनीचा मालक 4 दिवसापूर्वी मेला. नाव होतं विजयपथ सिंगानिया. अंबानी नंतरचं सर्वात मोठं घर मुंबईमध्ये कोणाचं होतं? त्या विजयपथ सिंगानियाचं. ज्यावेळेस त्यांची माहिती घेतली, अपडेट घ्यावं, कीर्तनकार हा समाज बदलवणारा घटक असतो म्हणून त्याने अपडेट राहिलं पाहिजे. त्या विजयपथ सिंगानियाची माहिती काढली तर बातमी अशी लक्षात आली, मंडळी, ज्याच्या कंपनीचं शर्ट घातल्यानंतर लोकांना ब्रँडेड वाटत होतं, तो ब्रँडेड असणारा विजयपथ सिंगानिया तारुण्यामध्ये त्याच्या चांगल्या आवारात मुलाबाळांच्या सोबत राहिला आणि अक्षरशः ऐका, अक्षरशः आपल्या या तारुण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय केली? तारुण्यामध्ये सर्व प्रॉपर्टी मुलांच्या नावे केली. आणि एक काळ असा आला की विजयपथ सिंगानियाला मुलांनी सुनांनी घराच्या बाहेर काढलं. खोटं वाटेल तुम्हाला, विजयपथ सिंगानियाची प्रेत यात्रा हे भाड्याच्या खोलीमधून निघाली. कुठं घेऊन आलेत महाराज तुम्ही? कुठे घेऊन? 4 दिवसाची गोष्ट आहे. पण हा महाराष्ट्र बदलायचा असेल तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. अंबानी सारखे माणसांचे प्रयत्न, संजय अंबानी पासून तर सर्वांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना ते सांगतो, एवढ्या मोठमोठ्या लोकांचे प्रयत्न जर व्यर्थ ठरत असतील तर आपण काय केलं पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण. हॅलो, कितीही प्रयत्न करा मंडळी, आपले प्रयत्न व्यर्थ ठरतात. सकाळीच मी दशक्रियाचं प्रवचन करून आलो.
प्रयत्न मी आज अभंग घेतात नाही तोच घ्या. त्यासाठी सावध असलं पाहिजे. काय असलं पाहिजे मंडळी? सावध असलं. जर आपण सावध नसाल तर काय जीवनात अर्थ आहे महाराज? आज आपण इथं सर्वजण बसलेलो आहोत, सावध आहोत का आपण? मृत्यूच्या बाबतीत आपण सावध नाही. वारकरी कोणाला म्हणतात माहिती आहे का? वारकरी ते लहान लहान मुलं बसून घ्या, एक तर बसून घ्या, एक तर बाजूला जाऊ दे ते मुलं. चला, दोन गोष्टींच्या बाबतीत आपण सावध असलं पाहिजे. वारकरी म्हणजे काय? की जो 24 एकादशा करतो. महाराज शास्त्र असं आहे, मुलांना जर बोललं त्या मुलाचा दोष नाही. राऊत बाबा असं म्हणतात, त्या आईने जी कुशीतून त्याला जन्म दिलाय त्या कुशीचा दोष असतो, म्हणून पोरांना बोलता येत नाही. आणि कीर्तनात व्यत्यय येती मृत्यू के समान. विठाला 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 विठाला. म्हणून एक भाव लक्षात ठेवा. काय होतो? सावध झालं पाहिजे. काय सावध झालं पाहिजे? वारकरी कोणाला म्हणतात? जो 24 एकादशांचा उपवास करतो त्याला वारकरी म्हणतात. त्यात 5 पर्वकाळ करतो उपवास त्याला वारकरी म्हणतात. त्यात गीता जयंती, आपली जोग महाराज शिक्षण संस्था सांगते, गीता जयंती आणि दत्त जयंती असे 31 उपवास जो करतो त्याला वारकरी म्हणतात. विठाला 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 विठाला. पण 31 उपवास जरी आपण आपल्या आयुष्यात नाही केले तरी चालतील. पुढच्या वर्षी पण बोलवा मला. 31 उपवास नाही केले, शिंदे पाटील नाही केले तरी चालतील, पण 2 उपवास केले पाहिजेत. कोणते माहिती का? एक, प्रत्येक पुरुषाने परस्त्रीच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. वाजवान टाळ्या आता काय बघत माना हलवतात मागडे बघितलं. आणि प्रत्येक व्यक्तीने परधनाच्या बाबतीत काय असलं पाहिजे? सावध असलं पाहिजे. परद्रव्य पर नारी यांचा धरी विटाळ. विठाला विठाला. परस्त्रीच्या बाबतीत किती सावध असलं पाहिजे? लक्ष्मणाच्या जवळ हनुमंतराय येतात. आमचे हनुमंतराय तुम्हाला लय भारी भारी तत्वज्ञान सांगणारे मी आज. हनुमंतराय येतात. हनुमंतराय सीतेचा शोध लावण्यासाठी जातात. ते दागिने घेऊन येतात आणि हनुमंताच्या जवळ येतात. हनुमंताला म्हणतात, हनुमंता रामाच्या जवळ जातात. राम म्हटलं मी बघू शकत नाही, कोणाला दाखवा? तर लक्ष्मणाला दाखवा. लक्ष्मणाच्या जवळ गेलेत आणि दागिने बघितले. डसा लक्ष्मण रडायला लागला मंडळी. लक्ष्मण म्हणतो, अरे हनुमंता मी कसं ओळखू शकतो रे? कसं ओळखू शकतो मी? 14 वर्ष मी यांच्या सोबत आहे. 14 वर्षात मी माझ्या वहिनीचा चेहरा उंच नजर करून सुद्धा पाहिलेला नाही, तर तिने कोणते दागिने घातलेत मला कसं कळेल रे? मला कसं कळेल? हा, त्या दागिन्यांमध्ये आमच्या मराठवाड्यात म्हटलं जातात पायातली नुपुरं, तिकडे म्हटले जातात जोडवी, इकडे काय म्हटलं जातं? नुपुरच म्हणतात का? जोडवी म्हणतात. आमच्या खानदेशात अजून एक प्रकार त्याला बेल. काय म्हणतात? बेल. खानदेशी असतील त्यांना बेल. बरोबर आहे की नाही? सध्या खानदेशात बरंच वार आहे. असे काही कीर्तनकार खानदेशात आहेत, त्याच्यामुळे नामवंत कीर्तनकार खानदेशाकडे जात नाहीत. असे कीर्तनकार आहेत सध्या, लोकांना तेही आवडतात. बरोबर आहे की नाही? असे की 2 तास मेकअप केल्यानंतर तो माणूस सांगतो, एवढी नख वाढवलेला माणूस 2 तास मेकअप करतो आणि सांगतो शरीरावरचा भाव ठेवायचा आणि लाजा वाटल्या पाहिजेत कीर्तन ठेवताना. माझा भाव काय? हे कीर्तन म्हणजे काय? आता मला तिकडे जायचं नाही. कोणावरती टीका, अद्वेष्टा सर्व भूतानाम, कोणावरती टीका करायची नाही आपल्याला. पण लक्षात ठेवा, भाव काय? कीर्तनातून परिवर्तन झालं पाहिजे समाजासाठी. जर हसायचंच असेल तर 883 चॅनल घरामध्ये आहेत, तिकडे दात काढत बसायचं, इकडे यायचं नाही. विठाला विठाला. परस्त्रीच्या बाबतीत कोणासारखं राहिलं पाहिजे? लक्ष्मणासारखं. आणि परधनाच्या बाबतीत कोणासारखं सावध? ऐका मंडळी ऐका. परधनाच्या बाबतीत कोणासारखं सावध असलं पाहिजे? तर परधनाच्या बाबतीत रामाच्या बहिणीसारखं सावध असलं पाहिजे. रामाच्या बहिणीचं नाव होतं शांता. काय नाव होतं? शांता. रामाला बहीण होती. आता इथून प्रश्न आहे, रामाला बहीण होती का? रामाला बहीण होती. रामांच्या दाजीचं नाव आहे ऋष्यशृंगार ऋषी. काय नाव होतं? ऋष्यशृंगार ऋषी. राम, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण सर्व वनवासात गेलेत. आणि मग अयोध्येतल्या लोकांनी सांगितलं, ए शांता, तू आता आमच्या गादीवर बस. कोणाच्या गादीवर? दशरथाच्या गादीवरती. मुलगी म्हणून बापाच्या प्रॉपर्टीवर